मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ज्या 4 फेजेस मध्ये आपण बघितलं आणि त्याबद्दल आपण एक रिव्हिजन बघूया या ठिकाणी, की काय-काय व्हॉट आर दी चेंजेस इन द सच टाइप ऑफ दी मेन्स्ट्रुअल फेजेस. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज ज्यामध्ये ॲक्चुअली काय की ब्लड किती लॉस होतो, हा एक महत्त्वाचा पार्ट त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. की दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी लॉस ऑफ ब्लड इज दी 45 टू 50 45 टू 100 ml. कोणत्या प्रकारचा हार्मोन्स तिथं सेक्रेट होतो, कोणत्या हार्मोन्समुळं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल ही कमी होत असते. त्या हार्मोनचं नाव प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी what is the mean by the funerals of unfertilized egg, हे काय फॅक्ट आहे. ऍक्च्युअली discharge of the bloods are containing the tissue fluids, mucus, endometrium linings. Unfertilized oocyst is discharged. So these are the during this phase, first 5 days many primordial follicles to develop into the primary, and then few them are secondary follicles under the effect of the FSH. This is very important. आणि प्रश्न इथं आहे की त्या ठिकाणी ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ दी फायब्रिनोलायसिन. फायब्रिनोलायसिन मुळे त्या ठिकाणी ब्लड क्लॉट केलं जात नाही, हे रिव्हिजन पॉइंट मध्ये आपण बघतोय या ठिकाणी. त्यानंतर सेकंड फेज आहे तुमच्या स्क्रीनवर सेकंड फेज दिसते. येस सर. सेकंड फेज मध्ये ओके आवाज येतोय, आवाज कमी येतो का? नाही सर, बरोबर येतोय. ओके ओके. तर ह्यामध्ये सेकंड फेज मध्ये प्रोलिफेरेटिव्ह फेज, या फेज मध्ये साधारणपणे ही फेज स्टार्ट होते 5th डे ऑफ menstrual flow to the 13th day of cycles, and a few secondary follicles जे तयार झालेले असतात begins to develop one of them into an Graafian follicles. तिथं त्या ठिकाणी Graafian follicles डेव्हलप व्हायला लागतात. म्हणजे प्रायमरी फॉलिकल्स, प्रायमरी फॉलिकल्स तयार होतील, प्रायमरीचे सेकंडरी तयार होतील, सेकंडरीचे त्या सेकंडरी फॉलिकल पैकी एक ग्राफियन फॉलिकल म्हणून त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागतो आणि अशा पद्धतीने तो पुढे कंटिन्युअसली डेव्हलप होत असतो. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गोनाडोट्रोपिन हार्मोनचा आता फेज ह्या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं, ओव्हेरियन सायकल मध्ये, तर ह्या ओव्हेरियन सायकल मध्ये तुम्हाला हा बघा इथं प्रायमरी फॉलिकल्स आहे, त्याचे थिकनेस वाढते, एट्रियम वाढतो, ओव्ह्युलेशन होतं, पुढे असे ह्या फेजेस मध्ये आपण जात असताना त्यानंतर बघणार आहोत एंडला काय पोझिशन तयार होते. तर यामध्ये सेकंडरी फॉलिकल्स डिजनरेट. आता जेवढे काही सेकंडरी फॉलिकल डेव्हलप झालेले असतात त्यापैकी एकाच नंबर ग्राफियन फॉलिकल म्हणून डेव्हलप होतो आणि बाकीचे जे असतात रिमेनिंग सेकंडरी फॉलिकल्स ते डिजनरेट होतात, ते नष्ट होतात ऑटोमॅटिकली, नॅचरली.
त्या प्रोसेसला ऍट्रेसिया म्हणतात. दॅट इज कॉल्ड द ऍट्रेसिया. देन ह्या ठिकाणी हे जे हार्मोन्स आहेत ह्याचा परिणाम GnRH गोनॅडोट्रॉफिक हार्मोन्स, गोनॅडोट्रॉफिक रिलीजिंग हार्मोन्स म्हणतात त्याला. त्याच्यानंतर स्टिम्युलेटेड बाय दी FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन त्या ठिकाणी स्टिम्युलेट करत असतो. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सेकंड फेज मध्ये मेन्स्ट्रुअल फ्लोच्या सेकंड फेज मध्ये ओव्हेरियन सायकलच्या सेकंड फेज मध्ये begins to regenerate the under the effect of endometrium. काय व्हायला लागतो, तो पूर्व स्थितीमध्ये यायला लागतो, नॉर्मल व्हायला लागतो, जो की मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तो काही त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागतात आणि एंडोमेट्रियमच्या जे काही ब्लड व्हेसल्स असतील ते ब्रेकडाऊन होतात, रप्चर होतात आणि म्हणून त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल फ्लो कॉज होतो. आणि सेकंड फेज मध्ये मात्र ती रिपेअर व्हायला लागतात, त्याला रिपेअर मेकॅनिझम आपण म्हणतो. endometrium begins to regenerate under the effect of the gradually increasing the quantity of the estrogen. एस्ट्रोजनची क्वांटिटी हळूहळू वाढायला लागली की ऑटोमॅटिक त्या एंडोमेट्रियम ची त्या ठिकाणी नॉर्मल स्थितीमध्ये यायला लागते. सो दॅट रिजनरेशन इज ऑल्सो दी इन्व्हॉल्व दी फॉर्मेशन ऑफ दी एंडोथेलियल सेल. त्या ठिकाणी एंडोथेलियल सेल फॉर्मेशन व्हायला लागतं, युटेराइन ग्लँड्स तयार व्हायला लागतात, परत नेटवर्क ऑफ दी ब्लड व्हेसल त्या ठिकाणी त्या एंडोमेट्रियम मध्ये तयार व्हायला लागतं आणि त्याची थिकनेस ही किती होते, साधारणपणे 3 ते 5 mm एवढी व्हायला लागते. म्हणजे सेकंड फेज मध्ये आणि सेकंड फेज मध्ये ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल. आता तिसरी फेज ही आपल्याला बघायची होती काल, पण वेळ संपल्यामुळं आता आपण आज बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, तुमच्या मेंदूमध्ये, मेंदू म्हणजे तुमचा 1200 ग्रामचा मेंदू, सगळ्यांचाच 1200 ग्रामचा असतो, तो मांसाचा गोळा ज्याच्यामध्ये एवढी पॉवर असते की ती जगाच्या कोणत्याही ठिकाणी तुम्हाला त्या मोठ्या पदावर बसू शकते. तुम्हाला फक्त ते डेव्हलप करायचंय. त्यासाठी मी तुम्हाला आज एक पोस्ट शेअर केली होती. अंबेजोगाईचा एक मुलगा भोसले नावाचा, त्याने फक्त YouTube वरले व्हिडिओ बघितले आणि त्याने नीट परीक्षेमध्ये 595 मार्क मिळवले. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ह्या गोष्टी सोप्या आहेत, परंतु करण्याची मानसिकता तुमची तयार ठेवावी लागेल. इसीलिए आपको सभी को, जो भी हिंदी भाषिक है, जिनको मराठी नहीं समझ में आती हो, और बीच में मैं हिंदी भी बात करूंगा, इसीलिए आप सभी को मेरे ओर से रिक्वेस्ट होगी कि आप रेगुलरली क्लास को ज्वाइन करना चाहिए. और सभी को जैसे मैं यहाँ पे देख रहा हूँ 35 स्टूडेंट्स अभी पार्टिसिपेट है, ये 100 तक जाना चाहिए. ये 100 तक कब जाएंगे ये पता नहीं मुझे, लेकिन जब इन बच्चों को याद होगा या अपने को क्लास है या नहीं है, उनकी इच्छाएं कब तक नहीं होती देखेंगे हम. देखिए यहाँ पे थर्ड फेज जो है, ओव्हुलेटरी फेज, परीक्षेत 4 मार्कासाठी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला ते डिस्क्राइब करायचं असतं. पूछा जाता है क्वेश्चन बोर्ड के इसमें, तो क्या पूछा जाएगा, डिस्क्राइब दी ओवेरियन साइकिल. ओवेरियन साइकिल को डिस्क्राइब करो, मेंस्ट्रुअल साइकिल को डिस्क्राइब करो. तो उसमें क्या 4 फेजेस में क्या लिखेंगे आप, आपको तो पता होना चाहिए ना. व्हाट आर दी चेंजेस, कैसे फर्स्ट फेज इज मेंस्ट्रुअल साइकिल्स में पहली फेज क्या होती है, सेकेंडरी फेज क्या होती है, थर्ड क्या फेज क्या होती है, इनमें देखेंगे हम. थर्ड फेज में
ovulatory phase is a shortened phase of menstrual cycle. मेंस्ट्रुअल साइकिल में सबसे शॉर्टेन फेज कौन सी होती है? तो ओव्यूलेटरी फेज होती है. अगर एमसीक्यूज में भी अगर आपको पूछा जाएगा की अगर वन सेंटेन्स में भी पूछा जाएगा, एका वाक्यातही विचारलं जाऊ शकतं की मेंस्ट्रुअल सायकल मध्ये कोणती फेज ही शॉर्टेन फेज असते? ओव्हेरियन सायकल मध्ये ओव्युलेटरी फेज ही शॉर्टेन ड्युरेशन साठी असते, शॉर्टेस्ट फेज असते. इट इन्व्हॉल्व दी रप्चरिंग ऑफ, ह्यामध्ये जो ग्राफियन फॉलिकल जो की पहिल्या फेज मध्ये प्रायमोर्डियल फॉलिकल म्हणून असतो, सेकंड प्रायमरी म्हणजे प्रायमोर्डियल फॉलिकलचं प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकल तयार होतो. सेकंड फेज मध्ये सेकंडरी फॉलिकलचं एक ग्राफियन फॉलिकल तयार होतो. ग्राफियन फॉलिकल हा ओव्युलेटरी फेज मध्ये मॅच्युअर होऊन रप्चर होतो. इट इन्व्हॉल्व दी रप्चरिंग ऑफ दी मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिलीज ऑफ दी ओहम. म्हणजेच ग्राफियन फॉलिकल तो परिपक्व झाल्यानंतर तो साधारणपणे तिसऱ्या फेजच्या सुरुवातीलाच, अगदी सुरुवातीलाच त्या ठिकाणी तो मॅच्युअर होतो आणि रप्चर व्हायला लागतो. साधारणपणे 14व्या-15व्या दिवशी ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर कंप्लीट होऊन त्या ठिकाणी तो रप्चर होतो आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा ओहम त्याला सेकंडरी ओसिस्ट म्हणतात. त्याला सेकंडरी ओसिस्ट म्हटलं जातं. आणि सेकंडरी ओसिस्ट मध्ये जर आपण बघितलं तर हे सेकंडरी ओसिस्ट म्हणजेच त्याला आपण ओहम म्हणतो. ओहम ऑर द सेकंडरी ओसिस्ट. युजली मी सांगितलं आता 14व्या दिवशी 14th डे ऑफ द मेंस्ट्रुअल सायकल. So at that time rapid secretion of the LH by the positive feedback mechanism causes the mature follicle to the rupture. इथं एक हार्मोन रिलीज होतो, त्या हार्मोनचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, LH हार्मोन म्हणतात त्याला. रॅपिड सेक्रेशन ऑफ LH by the positive feedback mechanism causes by the mature follicle to rupture. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्या की त्या ठिकाणी ओहम रिलीज होतो आणि ओहम रिलीज झाला की त्या ठिकाणी रॅपिड म्हणजे जलद गतीने त्या ठिकाणी LH हार्मोन हा काय होतो? सेक्रेटेड होतो आणि त्यामुळं ओव्युलेशन मे बी अकंपनीड बाय the mild or the severe pains in the lower abdomen. बघा ह्या ठिकाणी ओव्युलेशनच्या वेळेस may be accompanied by a mild or the severe pains in the lower abdomen. साधारणपणे स्त्रीबीजांड म्हणतात त्याला. स्त्रीबीजांड बाहेर फेकण्याच्या प्रक्रियेला ओव्युलेशन असं म्हणतात. ज्यावेळेस साधारणपणे सर्व महिलांना ह्या बाबतीत कल्पना यायला लागते की ज्यावेळेस मेंस्ट्रुअल सायकलचा 14वा दिवस असतो त्यावेळेस ओव्युलेशन होत असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी अब्डॉमिनल पेन होतात. लोअर अब्डोमेन मध्ये सेव्हिअर पेन्स किंवा माइल्ड पेन होत असतात. डिपेंडिंग अपॉन दी ऑल टाइम. वेगवेगळ्या फिमेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेन होतात. म्हणजे त्या ठिकाणी काही मध्ये माइल्ड, थोडक्यामध्ये साधारण पेन होत असतो, काही मध्ये अतिशय तीव्र प्रकारचा पेन होत असतो. त्याला सेव्हिअर पेन म्हणतात. सेव्हिअर पेन्स इन अ लोअर अब्डोमेन ऍट द टाइम ऑफ द ओव्युलेशन. त्यालाच म्हणतात ओव्युलेशन मे बी अकंपनीड बाय
माइल्ड और द सेवियर. माइल्ड म्हणजे नॉर्मल पेन, थोडेसे नॉर्मल पेक्षा अधिक, आणि सेवियर म्हणजे जे की ज्या वेदना सहन न होणाऱ्यापैकी असतात, त्याला सेवियर पेन्स इन अ लोअर अब्डोमेन ऍट द टाइम ऑफ द ovulation. So at that endometrium continue to grow. endometrium त्या ठिकाणी ही कंटिन्यू ग्रो व्हायला लागते. म्हणजे पहिल्या फेज मध्ये त्या ठिकाणी इंडोमेट्रियम लेयर रप्चर झालेली असते, सेकंड मध्ये रिपेअर व्हायला लागते, आणि थर्ड फेज मध्ये इंडोमेट्रियम कंटिन्यू टू ग्रो. त्याची मेंटेनन्स, रिपेअर मेकॅनिझम, इंडोमेट्रियम कंटिन्यूअस ग्रो व्हायला लागतात. वहां पे इंडोमेट्रियम कंटिन्यूअस ग्रो हो रहा है. ओव्युलेशन 14th day of the menstrual cycle. In that, Graafian follicle get ruptured and release the ovum, or that is known as the secondary oocyst. त्याला secondary oocyst असं म्हणतात. उसे secondary oocyst ऐसा कहा जाता है. It is a very shortened phase of the menstrual cycle. So that this is the very important point regard to the examination point of view. जैसे मैंने आपको बताया, ये ओवुलेटरी फेज है, और ओवुलेटरी फेज में क्या क्या आपको बदल होते हैं, आपको ये याद रखना है. जैसे मैं अब आगे चलता हूं, फोर्थ फेज जो है, फोर्थ फेज को सेक्रेटरी फेज भी कहा जाता है. सेक्रेटरी फेज, सेक्रेटरी फेज सबसे ज्यादा लॉन्गेस्ट फेज होती है. ये लॉन्गेस्ट फेज क्या होती है? लॉन्गेस्ट फेज लास्टिंग दी 14th days. 14th days आफ्टर ओवुलेशन. आफ्टर ओवुलेशन मैंने बताया कि थर्ड जो है फेज ओवुलेशन की फेज है. ओवुलेशन की फेज पूरी होने के बाद रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिकल, जैसे ही ग्राफियन फॉलिकल जो होता है उनमें से वो रप्चर होने के बाद, मैं अभी आपको उसके नेक्स्ट लेक्चर में हम वीडियो को देखेंगे और आपको पूरा कॉन्सेप्ट क्लियर हो जाएगा. आफ्टर ओवुलेशन उसमें से सेकेंडरी oocyst रिलीज हो जाएगा, उसे हम ओवम कहते हैं. और ओवम को रिलीज होने के बाद रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिकल्स, ग्राफियन फॉलिकल्स के रिमेनिंग टिश्यू जो होते हैं, दैट रिमेनिंग टिश्यू इज अ कन्वर्टेड इनटू द कॉर्पस ल्यूटियम. ये कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्ट हो जाते हैं. कैसे कन्वर्ट होते हैं कॉर्पस ल्यूटियम में? अंडर द इफेक्ट ऑफ एलएच. मैंने बताया आपको कि एलएच जो है ल्यूटिनाइजिंग हार्मोन उसे कहा जाता है, और ल्यूटिनाइजिंग हार्मोन जो रिमेनिंग ग्राफियन फॉलिकल के जो टिश्यू होते हैं उसे कन्वर्टिंग करवाते हैं, काय में? ल्यूटिनाइज कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्ट करते हैं. और कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्ट करना यानी कि, जैसे मैं आप बताऊंगा यहाँ पे, यहाँ तुम पिक्चर में देख सकते हो. यहाँ पे ये पिक्चर में आपको दिखाई दे रहा है, ये मेरे राइट साइड में देखिए, अभी ग्राफिकल रिप्रेजेंटेशन में है. ये देखिए यहाँ पे सेकंड एक कॉर्पस ल्यूटियम, ये जो पीला कलर का जो डायग्राम बताया है यहाँ पे, मैं इसको सर्कल कर रहा हूँ. कॉर्पस ल्यूटियम ये जो होता है, ये कॉर्पस ल्यूटियम जो होता है, इसमें नथिंग बट दी रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्राफियन फॉलिकल्स. ये ग्राफियन फॉलिकल के टिश्यू होते हैं. इधर सेक्रेटरी फेज यहाँ पे दिखाई दे रहा है. ये कौन सी फेज है? सेक्रेटरी. यहाँ पे आरो दिखाया है, सेक्रेटरी फेज है. इसमें क्या होता है? सेक्रेशन होता है हार्मोन्स का. किसी कारण जैसे ही ल्यूटिनाइजिंग हार्मोन जो होते हैं वो कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्ट करवाते हैं. अंडर द इन्फ्लुएंस ऑफ दीज, corpus luteum begins to secrete a progesterones and estrogens.
कॉर्पस ल्यूटियम क्या करता है कि begins to secrete again the progesterones and estrogen. Under the influence of these hormones, the endometrial glands grow, become a coiled and start uterine secretion. जैसे ही कॉर्पस ल्यूटियम बन जाता है, कॉर्पस ल्यूटियम कब बनेगा? देखिए मैं अभी बता रहा हूं, जैसे ही ओवम रिलीज हो गया, ओवम रिलीज होने के बाद में वो ओवरी के पास से चला जाएगा, फॉलिपियन ट्यूब में आएगा, और फॉलिपियन ट्यूब में आने के बाद में जो रिमेनिंग पार्ट होता है ग्राफियन फॉलिकल का, जैसे कि हम कोई फ्रूट खाते हैं, फ्रूट जैसे कि अपन, अगर तुमने लेमन खाया है या बनाना खाया है, जैसे बनाना खाते समय बाहर के जो छिलके होते हैं आप उसको निकाल के फेंक देते हो, जैसे कि कोई लेमन्स हो या संतरा हो, अगर कोई खाओगे, जैसे ही उसको खाने के पहले उसका बाहर का जो प्रोटेक्टिंग कवर होता है उसको निकाल कर हम बाजू में निकाल देते हैं। जैसे केले के छिलके जो होते हैं, मोज, बनाना, तो उसको निकाल के बाहर फेंक देते हैं और बीच में का खा लेते हो। तो बाहर के जो छिलके होते हैं उसी प्रकार से ग्राफियन फॉलिकल में का ओहम निकल के रिलीज होता है, और जैसे ही ग्राफियन फॉलिकल के रिमेनिंग टिश्यू होते हैं वो कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्टिंग होते हैं, कॉर्पस ल्यूटियम अंडर द इफेक्ट ऑफ LH, ल्यूटिनाइजिंग हार्मोन्स। देन जैसे ही ल्यूटिनाइजिंग हार्मोन उनको कॉर्पस ल्यूटियम में कन्वर्ट करेगा, ग्राफियन फॉलिकल के रिमेनिंग टिश्यू को corpus luteum again begins to start the secretion of the progesterones and estrogens. मैंने आपको बताया कि ये सेक्रेटरी फेज है। देखिए कोई भी क्वेश्चन पूछा जाएगा तो आपको वो फेज से आपको मेंस्ट्रुअल फ्लो, मेंस्ट्रुअल साइकिल, उसमें ब्लीडिंग होता है, उसमें लिखिए these are the bleeding phase and the near approximately about the 45 to 100 ml of the blood are discharged in a 4 to 5 days. इतना ही लिखे तो आपको समझ में आएगा। सेकंड फेज में क्या है? प्रोलिफेरेटरी फेज, जिसमें ग्राफियन फॉलिकल बनता है, ग्राफियन फॉलिकल बनता है, ओवुलेट ग्राफियन फॉलिकल और सेकेंडरी oocyst बनता है। बाद में थर्ड फेज है ओवुलेटरी फेज, जिसमें ओवम सेकेंडरी oocyst रिलीज होता है, ग्राफियन फॉलिकल रप्चर होता है। और सेक्रेटरी फेज में अगर हम देखेंगे तो अंडर द इन्फ्लुएंस ऑफ दिस हार्मोन्स, जो हार्मोन्स कौन से? प्रोजेस्टेरॉन्स एंड एस्ट्रोजेंस, इस इंडोमेट्रियम ग्लैंड्स को ग्रो करवाते हैं। जैसे जैसे हार्मोन्स बढ़ेगा, लेवल ऑफ द हार्मोन्स, कौन से दो हार्मोन्स की लेवल? प्रोजेस्टेरॉन्स एंड एस्ट्रोजेन, म्हणजे दोन हार्मोनची लेवल वाढली म्हणजे ऍक्च्युअली मेन्स्ट्रुअल सायकल कशामुळे कॉज होत असते? तर त्या ठिकाणी हार्मोनची लेवल डिक्रीज होत असते आणि ही डिक्रीज झालेली हार्मोनची लेवल मुळेच त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल फ्लो कॉज होतो किंवा त्यालाच ओव्हेरियन सायकल होत असते ती। आता जर हे हार्मोन्स परत त्याच्या नॉर्मल स्टेजला येत असतील किंवा त्या नॉर्मल लेवलला येत असतील तर परत त्या ठिकाणी काय होईल? इंडोमेट्रियम ग्लॅंड असतील, इंडोमेट्रियम लेयर असतील, युटेराइन सेक्रेशन पुन्हा स्टार्ट व्हायला लागेल आणि इंडोमेट्रियमची जी नॉर्मल थिकनेस असते ती नॉर्मल थिकनेस काय होईल? दॅट इज इंडोमेट्रियम इज अबाउट 8 to 10 mm थिक अँड मोर व्हॅस्क्युलराइज, म्हणजे त्या ठिकाणी ती नॉर्मल स्टेजला येईल। इंडोमेट्रियम इज दी 8 to 10 mm थिक, पहिल्या याच्यामध्ये 1 mm असतं, दुसऱ्यामध्ये 3 ते 5 होती, त्याच्यानंतर पुन्हा ती साधारणपणे 5च्या नंतर 5 ते 7 किंवा 8 वाढत जाते। इंडोमेट्रियम 8 to 10 mm थिक अँड मोर व्हॅस्क्युलराइज्ड, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक मोर व्हॅस्क्युलराइज होणे म्हणजे ब्लड वेसल अगदी त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलप व्हायला लागतात। मोर व्हॅस्क्युलराइज इंडोमेट्रियम मध्ये
असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात ज्या की पहिल्या फेज मध्ये रप्चर झालेले असतात त्या परत त्या रिपेअर होतात, नॉर्मल स्टेजला येतात. त्यालाच म्हटलं जातं endometrium is 8 to 10 mm thick and more vascularized. If no fertilization, जो ओव्हम रिलीज केलेला असतो किंवा त्याला सेकंडरी ओसिस्ट म्हणतात. इफ नो फर्टिलायझेशन, त्याच्याकडनं कुठल्या प्रकारचं फर्टिलायझेशन झालं नसेल, इफ नो फर्टिलायझेशन, द कॉर्पस ल्युटियम फॉर्म द कॉर्पस अल्बिकन्स. बघा, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर त्या ठिकाणी कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कशामध्ये होतं? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. आवाज कोणाचा येतो ते बंद करा, रेकॉर्डिंग चालू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जर कॉर्पस ल्युटियम कधी कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्व्हर्टिंग होतो जर ओव्हमचं फर्टिलायझेशन झालं नसेल तर. इफ नो फर्टिलायझेशन, द कॉर्पस ल्युटियम फॉर्म्स दी कॉर्पस अल्बिकन्स. बुक्स मध्ये पण दिलंय, तुम्हाला सगळं वाचायचंय व्यवस्थित पैकी. बघा या ठिकाणी हा कॉर्पस अल्बिकन्स दिलाय. म्हणजे ऍक्च्युअली कॉर्पस अल्बिकन्स कोणती स्टेज आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी ओव्हमचं फर्टिलायझेशन झालं नाही तरच. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल? दोन कंडिशन तुमच्या समोर ठेवलेत. एक, ओव्हम हा ओव्हम असेल, इथं दोन कंडिशन ठेवल्यास की फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होईल. पहिला प्रश्न की नो फर्टिलायझेशन, कॉर्पस ल्युटियम जो असतो हा कॉर्पस ल्युटियम कशामध्ये कन्वर्ट होतो? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्वर्ट होतो. जर त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी काय होईल की इनहिबिशन दी स्टॉप द सिक्रेशन ऑफ द FSH. इफ ओव्हम इज फर्टिलाइज, समजा ओव्हम फर्टिलाइज झाला तर एम्ब्रियो इज ए प्लांटेड. एम्ब्रियो प्लांटेड म्हणजे फर्टिलायझेशन झालं, जो झायगोट तयार होईल, डिप्लॉइड झायगोट तयार झाला, डिप्लॉइड झायगोटचा एम्ब्रियो तयार होईल आणि एम्ब्रियो काय होतो नंतर इम्प्लांटेड केला जातो. सिक्रेशन ऑफ दी HCG, सो कॉर्पस ल्युटियम परसिस्ट. कॉर्पस ल्युटियम त्या ठिकाणी तयार परसिस्ट होणार तिथं, म्हणजे तो कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्व्हर्टिंग होणार नाही. दी प्रेझेन्स ऑफ HCG म्हणजे हा जो हार्मोन्स आहे, हा हार्मोन्स काय करतो? इन अ मॅटर्नल ब्लड uterine is a indicator of the pregnancy. Presence of म्हणजे जर आईच्या ब्लड मध्ये हा हार्मोन जर प्रेझेंट असेल, HCG, ह्याला काय म्हणतात? दॅट इज HCG. हा जो हार्मोन्स आहे, हा हार्मोन्स त्या ठिकाणी काय करतो की कॉर्पस ल्युटियमला परसिस्ट करतो. इनहिबिट स्टॉप द सिक्रेशन ऑफ द FSH, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, तिथं होऊ देत नाही. आणि हा जो हार्मोन्स आहे दॅट इज नोन ॲज दी HCG. Uterine is a indicator of pregnancy. सॉरी, युरिन इज अन इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी. ब्लड मध्ये आणि युरिन मध्ये हे जर हार्मोन्स जर आढळले तर त्याच्या तपासणीमध्ये जर हे आढळले तर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी इज अ कन्फर्म, प्रेग्नन्सी कन्फर्म होते. आणि इफ नो फर्टिलायझेशन, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. नंतर नवीन मेन्स्ट्रुअल सायकल, न्यू मेन्स्ट्रुअल सायकल, नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, सुरुवात होते त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये विचारत असताना प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो तर त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला अगदी लक्षात असला पाहिजे, जेणेकरून प्रश्न आणि त्याचबरोबर त्याचं उत्तर काय असतं. हा जो हार्मोन्स आहेत
हे सेक्रेटरी फेज आहे. त्या सर्व हार्मोनचं नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्सिंग लक्षात असलं पाहिजे. आणि हे सिक्वेन्सिंग काय असतं? हे सिक्वेन्सिंग काय आहे? कोणता हार्मोन कधी ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन HCG चा अर्थ काय होतो? ह्यूमन कोरियोनिक gonadotropin is a hormone for the maternal recognition of the pregnancy produced by the trophoblast cell and are surrounding the growing embryo, which are eventually form the placenta after the implantation. हा जो हार्मोन्स आहे, low level of the HCG can be indicate where the pregnancy is in a stage where low HCG level are the normal. Such are a very clear early pregnancy or in a pregnancy that is a post 11 weeks. म्हणजे ऍक्च्युअली आपण जर बघितलं तर ह्याचे जे क्लिनिकल रिपोर्ट असतात, जर लो HCG लेवल्स इन प्रेग्नन्सी, तर काय होत असतं, त्याची मेडिकल टर्मिनॉलॉजी काय सांगते आपल्याला? तर आपल्याला नीटच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न विचारतात की HCG, आता हे काय? ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन्स. ह्या हार्मोनचं पर्पज काय आहे?